वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात तपासाला आता गती आली असून या प्रकरणात वैष्णवीनं ज्या साडीने पंख्याला गळफास घेतला होता तो पंखा आणि साडी आज फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। वैष्णवीच्या आत्महत्येच्या वृत्तानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय। या प्रकरणामुळे वैष्णवीच्या आत्महत्येच्या वृत्तानं अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय। या प्रकरणामुळे महिलांवरील विवाहानंतर होणारा छळ, हुंड्यामुळे केला जाणारा त्रास या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चर्चेला जात आहेत। वैष्णवीच्या सासरी अनन्वित छळ करण्यात आला होता। दरम्यान वैष्णवीने आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला या संदर्भातही चर्चा केली जाते। त्यामुळे पोलिसांकडून या दृष्टीनेही तपास सुरू आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात तिचं वजन 71 किलो नोंदवलंय। त्यामुळे ही साडी आणि पंखा खरंच एवढं वजन पेलू शकणार होतं का याबाबतही शंका व्यक्त केली जाते। त्यामुळे वैष्णवीची साडी आणि तो पंखा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। शिवाय या प्रकरणात सहआरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाईल ही तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये हे अनेक पुरावे, व्हिडिओ क्लिप असू शकतात असा पोलिसांना संशय आहे। दरम्यान निलेश चव्हाणची मैत्रीण एका महिलेची ही पोलिसांनी चौकशी केली असून यातूनही अनेक धक्कादायक खुलासे समोर येणार असल्याचं बोललं जात आहे।